अवतरती किंवा दुसरा अर्थ आपल्याला सांगितला जातो इंद्रिय गोचर होणं. आतापर्यंत डोळ्याला दिसत नव्हता, आता डोळ्याला दिसायला लागला. आतापर्यंत हाताने स्पर्श करता येत नव्हता, आता हाताने स्पर्श करता येऊ लागला. निर्गुण असलेला परमात्मा डोळ्याने दिसत नाहीये, कारण निर्गुण निराकार असलेलं जे तत्व आहे त्याच्याबद्दल बोलताना शास्त्राने असं सांगितलं, जिथं भेद नाही, परिच्छेद नाही, अभाव नाही, जे व्यापक असलेलं तत्व आहे त्याला निर्गुण निराकार तत्व म्हटलं. पण आता मात्र ते सगुणाला आलं, कृष्ण रूपाने आलं. आता मात्र त्याला स्पर्श करता येऊ लागला, डोळ्यांनी पाहता येऊ लागलं. अद्वय असलेला परमात्मा डोळ्यामध्ये आला. कधी आला? श्रावण वद्य अष्टमीचा दिवस, रोहिणी नक्षत्र, अष्टमी तिथी आहे, बुधवार आहे, श्रावण महिना आहे. भगवंतांनी येण्याचं ठरवलं, भगवान अवताराला आले. चंद्रवंशामध्ये भगवंतांनी अवतार घेतला. आपण गोकुळाष्टमीच्या कीर्तनात हे सगळं सांगत असतो, पण आता काल्याचं कीर्तन आहे, धावतं 2 मिनिटांमध्ये सांगत पुढे जातो. चंद्रवंशामध्ये भगवंतांनी अवतार घेतला. खरं तर भगवंतांनी चंद्रवंशामध्ये का अवतार घेतला, त्याचं कारण काय? थोडा कृष्ण चरित्राचा अभ्यास करताना मला एक फार गमतीचं कारण सापडलं, अनेकांच्या कानावर पडलेलंच आहे. काही नाही, भगवंताचा कृष्ण नावाचा जो अवतार आहे त्याच्या अगोदरचा अवतार कोणता? राम. भगवंतांनी राम नावाचा अवतार जेव्हा घेतला तेव्हा तो अवतार सूर्यवंशामध्ये घेतला. सूर्यवंशामध्ये राम नावाचा अवतार घेतला. चंद्राला राग आला, नाराज झाला. चंद्र नाराज झाला, असं चेहरा लहान केलेला. प्रभूंनी विचारलं, का रे बाबा, काय झालं तुला नाराज व्हायला? ते म्हणले, काही नाही प्रभू, तुम्ही राम नावाचा अवतार घेतला, सूर्यवंशामध्ये घेतला. आता सगळेजण सूर्याचंच कौतुक करणार, आमचं कोणच विचार करणार नाही. सगळे म्हणणार सूर्य, सूर्यवंशी, सूर्यवंशी, को सूर्य प्रभवंश, को चाल्प विषयामती ही तितीर्षुर दुस्तरम मोहा दुडपेनास्मी सागरम. रघुवंश महाकाव्यामध्ये कालिदासांनी पहिलंच वचन टाकलेलं आहे, को सूर्य प्रभवंश. सगळं सूर्याचंच वर्णन होणार, सूर्याचंच नाव घेणार. आम्हाला काय आहे का नाही? बरं, आम्ही दोघं सख्खे जवळजवळचे, मग समान पाहिजे का नाही? सूर्यचंद्र दोघं सख्खे, आम्हाला काहीच नाही अर्थ म्हटले, म्हणून मी नाराज झालो. प्रभूंनी सांगितलं, बरं जाऊ दे, काळजी करू नको. पुढला जो अवतार आहे का नाही, कृष्ण अवतार, मी तो तुझ्या वंशामध्ये घेतो. मग तर काही अडचण नाही ना, कृष्ण अवतार मी तुझ्या वंशामध्ये घेतो. एवढ्यावर गप्प बसावं नाही चंद्राने. चंद्र म्हटला, नाही नाही प्रभू, पुढलं कुणी बघितलंय? काय खरं आहे 2019च? असं म्हणजे तसं नाही म्हटलं तो, पुढलं काय खरं आहे, काय असेल ते आत्ता पाहिजे आम्हाला, काय पदरात पाडायचं ते आत्ता पडलं पाहिजे. आत्ता काय असेल ते असेल, शेवट काय होईना, पण थोडं तरी आमच्या पदरात पडलं पाहिजे. काहीतरी आत्ता महत्व द्या. ते पुढचा अवतार तुम्ही चंद्रवंशामध्ये घेणार आहे, पण आता मला काहीच किंमत नाही ना, आता काहीतरी पद द्या ना मला. भगवंतांनी सांगितलं, ठीक आहे, एक काम करू म्हटले, माझा आत्ताचा अवतार राम या नावाने आहे, मी तो राम हा फक्त नाव न लावता तुझं नाव त्याला जोडतो आणि रामचंद्र म्हणून घेतो. मग तर काही अडचण नाही ना म्हटले, मग तर तुझी नाराजगी संपली ना. असं म्हणून भगवंतांनी चंद्राची नाराजगी घालवली. जाऊ द्या, पण चंद्राला दिलेल्या शब्दाप्रमाणे भगवंतांनी पुढला अवतार कृष्ण अवतार हा चंद्रवंशामध्ये घेतला. चंद्राला आनंद झाला. का आनंद झाला? कारण भगवंतांनी सांगितलं होतं की पुढला अवतार नक्की घेतो. शब्दाला जागल्यावर त्या काळातली शब्दाला जागले बाबा, काही हरकत नाही म्हटले. झाला, आनंद झाला. चंद्राला आनंद झालेला होता, दिशा प्रसन्न झालेल्या होत्या. ऐका, फार गोड आहे कृष्णचरित्र. बुधवार नावाचा वार आनंदित आहे, अष्टमी नावाची तिथी आनंदित आहे. रोहिणी नावाच्या नक्षत्रावर भगवंताने अवतार घेतला. का? फार अर्थ आहेत त्याचे. भगवान असा गमतीच आहे महाराज. भगवान कोणाला नाराज करायचं नाही, हा भगवंताचा नियम आहे. कोणाला नाराज करायचं? रोहिणी हेच नक्षत्र का निवडलं? भगवान विचार करतात, मी पुढे आता गोकुळात जाणार आहे, आणि गोकुळामध्ये गेल्यानंतर सगळे गोकुळवासियासहित पुढचा चंद्र सूर्य असेपर्यंत सगळेजण कृष्ण या नावाचा उल्लेख करताना यशोदेचा कृष्ण असंच म्हणणार ना, यशोदेचा कृष्ण असं म्हणणार. रोहिणीचं कोणीच नाव घेणार नाही. यशोदा आणि रोहिणी म्हणजे सौती दोघी, नंदाच्या 2 बायका या. रोहिणीचं कोणीच नाव घेणार नाही. रोहिणीला वाईट वाटेल की मला काहीच नाही, सगळे यशोदेचंच नाव घेतात. मग रोहिणीला वाईट वाटू नये म्हणून कमीत कमी कृष्णाचं चरित्र सांगताना रोहिणी नक्षत्र असं तिला आनंद वाटावा, रोहिणीलाही आनंद वाटावा. ती रोहिणी समाधानी झाली की आपल्याही नावाचा कुठेतरी उल्लेख होतोय बाबा, म्हणून रोहिणी नक्षत्र निवडलं भगवंतांनी. झालं, भगवंतांनी कृष्ण अवतार घेतलाय. चंद्राला आनंद झाला. का झाला कळालं? दिशा प्रसन्न झालेली आहे, रोहिणी नक्षत्र आनंदित आहे, बुधवार नावाचा वार आनंदित आहे, अष्टमी नावाची तिथी आनंदित आहे, श्रावण नावाचा पक्ष आनंदित आहे. नद्या प्रसन्न झाल्या, नद्यांना आनंद झाला. का? कारण हा कृष्ण परमात्मा आता यमुनेच्या वाळवंटामध्ये खेळायला येणार, म्हणजे त्याचे पाय आता नद्यांना लागणार. सगळ्या नद्या प्रसन्न झाल्या. जरा पुढे ऐका, त्या नद्यांचे डोह प्रसन्न झाले.
डोह, नद्या वेगळ्या, नद्याची डोह वेगळी. डोह प्रसन्न झाले. डोह प्रसन्न झाल्याबरोबर, डोह म्हणजे माहिती आहे ना, नद्याचा डोह म्हणजे ते डोहातलं पाणी असतं, ते खडूळ पाणी असतं. आपण त्याला फार महत्व देत नाही. नदीतल्या पाण्याला जितकं महत्व देतो तितकं डोहातल्या पाण्याला महत्व देतो का? नाही देत. ऐका जरा आणखीन करू सांगू का? डोह म्हणजे काय? ज्याला काही कळत नाही, अडाणी. थोडक्यात गावामध्ये सुद्धा शहाण्याला महत्व असतं का अडाण्याला महत्व असतं? साधं मला विचारा, सांगा काय सांगा, तुम्ही कोणाला देणार महत्व? शहाण्याला. अडाण्याला काय? एखादा जरी अडाणी आला तर लोक त्याला काही कळत नाही बरं का महाराज, त्याच्या फार नादी लागू नका. कोण म्हणतात हे शहाणी? मला म्हणतात त्याच्या फार नादी लागू नका म्हणतात. जाऊ द्या. अडाणी आपण काय म्हणतो? ज्याला काही कळत नाही अडाणी. शहाणा फार महत्वाचा, अडाणीला काही महत्व नाही. डोह म्हणजे अडाणी. अडाणी असलेला डोह आनंदित झाला. चंद्राने विचारलं का बाबा आनंदित झाला तू? अरे आमच्या वंशामध्ये भगवंताने अवतार घेतला म्हणून आम्हाला आनंद आहे, तुला का आनंद झाला? कोण विचारतोय? चंद्र. कोणाला? डोहांना. काय विचारतो? आनंदित झालाय. डोहानी, सगळ्या डोहानी सांगितलं चंद्रा आम्हालाही आनंद होतोय. अरे कशा करता? सगळ्या डोहानी काय उत्तर दिलं ऐका. सगळ्या डोहानी सांगितलं चंद्रा आम्हाला माहित आहे हा कृष्ण रूपाने आलेला भगवान गोकुळामध्ये आल्यानंतर खेळ खेळता खेळता कधी काळी एकदा आमच्यातल्याच एका डोहाला त्याचा स्पर्श होणार आहे. कारण कालिया नावाच्या नागाचं मर्दन करण्याकरिता आमच्यातल्याच एका यमुना नावाच्या नदीच्या डोहाला त्याचा स्पर्श होणार आहे. आणि आमच्यातलाच एक जातभाई, त्याला स्पर्श त्याचा होणार, त्याला भगवंताचे पाय लागणार. म्हणून आम्हालाही आनंद वाटला. का? आम्हाला लागू नाही तर न लागू, पण आमच्यातल्या कुणाला तरी लागलाय ना, याच्यात आम्ही आनंद मानतो. कोण? बोला आता कोण? डोह. डोह म्हणजे कोण? अडाणी. दुसऱ्याच्या आनंदात जो आनंद मानतो त्याला अडाणी म्हणायचं, आणि दुसऱ्याच्या आनंदात जो दुःख मानतो त्याला शहाणा म्हणायचं. हे शहाणी काय वेगळी आहे का सांगा? गावोगावी आम्ही जातो, जो वारकरी भोळा अडाणी म्हणतो ना, तो जेवढं प्रेम करतो तेवढे शहाणे प्रेम करत नाही. नाव मोठं लक्षण खोटं. म्हणजे माफी मागून बोलतो कितीतरी. अहो भोळ्या वारकऱ्याकडे गेल्यानंतर जेवढी लक्षणं येते, आता त्याच्या पुढे काय सांगायचं? सगळ्याच गोष्टी कशा खुलासा तरी करायच्या. काही माणसं फार मोठी मोठी घरी असतात पण काही लक्षणच नाही. काय उपयोग आहे त्यांचा? मग आम्हाला अडाणी बरी, डोह बरे. किती त्याचं मन मोकळं असतं, त्याचं मन मोकळं असतं, त्याचा किती प्रेमाचा वर्षाव असतो. जाऊ द्या, हे विनोदाचा भाग सोडा, पण मी डोह या शब्दाचा अर्थ काय सांगतोय का? डोहाने आनंद काय व्यक्त केला? डोह असं म्हणायला लागले की आम्हाला जरी भगवंताचा स्पर्श नाही झाला तरी आमच्यातल्या कोणाला तरी एखाद्याला स्पर्श होणार आहे ना, मग त्याच्या उद्धारामध्ये आम्ही आमचा उद्धार मानतो. असे लोक आनंदित झाले. भगवंताचा अवतार झाला. अवतार झाल्याबरोबर ते भगवंताची मूर्ती पाहिल्यानंतर देवकीला दुःख वाटायला लागलं. सोडा सोडा बेटी, लपवा लपवा जगजेठी, जनी कंसासी कळे माझ्या बाळासी, माझ्या बाळासी असा शब्द वापरायला लागला. बाळासी असा शब्द वापरायला लागले. आणि मग भगवंताने लहान रूप धारण केलेलं होतं. मोठा झालेला भगवान परत बाळासी म्हटल्यानंतर लहान झाले. त्याचे कारण भक्ती रसायनांनी फार गोड सांगितलेले, विस्तार करत नाही. जर भगवंताला लहान केला, आता धनी कंसासी कळेल ही भीती दोघां पती पत्नीला आहे. काय करायचं, काय करावं अशा चिंतेमध्ये असलेल्या वसुदेवाकडे भगवंतानी पाहिलं आणि भगवंतानी वसुदेवाच्या कानात सांगितलं, मला नंदाच्या
परमात्मा वसुदेवाला सांगायला लागले, मला गोकुळाला घेऊन चला, नंदाच्या घराला मजली गोकुळाला टोपीमध्ये घेतलं, भगवंताला घेऊन निघाले. जात असताना मंद मंद पाऊस पडत होता. अनेक त्याची कारणं वेगवेगळी सांगितली जातात. पाऊस का पडायला लागला, नदीचं पाणी वाढायला लागलं, का वाढायला लागलं, एका बाजूने वाढलं, पुन्हा एका बाजूने कमी झालं, अमुक झालं, तमुक झालं, सगळं खरं आहे. त्याची सगळी कारणं सगळी सांगत राहत नाही. अनेक कारणांचा विचार केला जातो, पण सगळीच कारणं एकाच काल्याच्या कीर्तनात सांगायची नसतात. काहीतरी राखून ठेवायचं असतं. असं राखून राखून ठेवणारा जो असतो त्यालाच कीर्तनकार म्हणायचं असतं. असं नसतं सगळं सांगायचं. परत तुम्ही काय बोलत आहे आम्हाला, त्याच्यापेक्षा काही ठेवायचं. महाराज ती राहिलेलं सांगा बरं का पुढल्या वर्षी, तारीख फिक्स. असं अलीकडे करावं लागणार नाही म्हणतात बरं का, आपल्याला काही माहित नाही तसं. पण वेगवेगळ्या पद्धतीने काही काही ठिकाणी अशा पद्धतीची लागेबांधे करून ठेवावी लागायला लागली आता अलीकडे. थोडा पण मला काय बोलायचं, वेळ माझ्याकडे फार कमी आहे म्हणून मी जास्त विस्तार करत नाही. मला थोडासा पुढचा विचार सांगतो. भगवान टोपलीमध्ये बसले, वसुदेवची घेऊन आले, गोकुळामध्ये आले. रात्रीची वेळ होती. यशोद त्या नंदबाबाच्या घरी गेले. रात्रीच्या वेळेला यशोदेच्या जवळ यशोदेला मुलगी झालेली होती. ती मुलगी एका बाजूला होती. वसुदेवाने काय केलं, आपल्या टोपलीमध्ये असलेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्याला खाली उतरवला. यशोदेच्या एका बाजूला तिथं त्याला झोपविला आणि दुसऱ्या बाजूला असलेली जी माया, ती मुलगी म्हणजे कोण आहे, माया आहे. दुःख देणारी, त्रास देणारी जी माया आहे ती माया तिकडे होती. माया ही शक्ती आहे. त्या माया नावाच्या शक्तीला उचललं आणि टोपलीमध्ये घेतलं. मायेला डोक्यावर घेतल्याबरोबर भगवान श्रीकृष्ण परमात्मा हसायला लागले. ऐका आता, भगवान हसायला लागले. का हसायला लागले त्याचं एक कारण फार गमतीचं सांगितलं. काही नाही म्हटले, भगवान हसायला लागले त्याचं कारण सांगतो. खरं तर भगवान वसुदेवाच्या अगोदर कुठे होते, डोक्यावर होते. वसुदेवाने डोक्यावरनं देवाला उतरवलं, खाली ठेवलं आणि जी खाली होती, नको असलेली जी होती ती माया डोक्यावर घेतली. जी त्रास देणारी माया डोक्यावर घेतली आणि आनंद देणारा भगवान खाली उतरवला. भगवान म्हणायला लागले, माझ्या बापाचीच ही परिस्थिती आहे. मी ज्याच्या पोटी जन्माला आलो त्याचीच ही परिस्थिती आहे. ती जर मला सोडून मायेच्या मागे लागला असेल तर तुमचं काय होत असेल. भगवान हसायला लागले. अरे 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 काय करावं म्हटले, पण जाऊ द्या, काही संकेत असतात. झालं, भगवंताला खाली ठेवलं, माईला घेऊन निघाल्यानंतर पुन्हा यमुनेने रस्ता दिला. आता आणखी नाही बघा, येताना रस्ता का दिला याची अनेक कारणं सांगितली. त्यातलं एकच कारण, भगवान त्याच्यात बसले म्हणून यमुनेने रस्ता दिला. म्हणजे अनेक कारण, पण त्यातलं एक डोंगर कारण एवढं घ्या. जाताना डोक्यावर कोण होती, वसुदेवाच्या माया. मग पुन्हा यमुनेने रस्ता का दिला याचं कारण सांगतो. यमुनेच्या लक्षात आलं, आता जी वसुदेवाच्या डोक्यावर आहे ती कोण आहे, माया. आणि माया म्हणजे काय करेल तिचा पत्ता नाही. रस्ता दिलेला बरा, जा बाई. काही बायाला अगोदर रस्ता द्यावा, म्हणजे बायाला नाही. काय बोलतील सांगता येत नाही. एकदम कमी समजा चालू कीर्तनातून एखादी जर बाई निघाली ना, आपण जर म्हणायला लागलो ना, आम्ही जर महाराज म्हणायला लागलो, हो बसा खाली, यायचं नाही काय परत म्हणले तू कुठं राहत बसता. आपण म्हणतो जाऊ द्या त्यांना जाऊ द्या. त्याला म्हणायचं माया. कधी काही करेल सांगता येत नाही. अघटित घटना आपण करशील तरी नो हे काही राईचा डोंगर पर्वत राही. भगवान करत नाही, तिची माया असलेली शक्ती करते. त्यामुळे अशी असलेली माया डोक्यावर असल्यामुळे यमुनेने विचार केला, कुठे हिच्या नादी लागत बसा. ही काय नको ती, हिला काय म्हटले, वाचाळ आहे, उगी काहीतरी गोंधळ घालत बसेल. त्याच्यापेक्षा रस्ता दिलेला बरा, दुर्जनां प्रथम म्हणते. तशा पद्धतीने रस्ता दिलेला बरा म्हटले, जाऊ द्या तिकडं. झालं, ते मायेला घेऊन वसुदेवाची माघारी आले. आल्यानंतर त्या तुरुंगामध्ये आल्यानंतर वसुदेवाला चिंता पडली की आपल्या अंगाला सगळ्या साखळ्या होत्या. आता कसं काय, कोणी बांधायच्या साखळ्या म्हटले, हे तर सगळे झोपलेले, कोणी बांधायचं. मायेने सांगितलं, काळजी करू नका, मी डोक्यावर आहे ना, मीच काम करते. कारण भगवान डोक्यावर घेतले की बंधनं तुटतात आणि मायेला डोक्यावर घेतलं की तुटलेली बंधनं जुडतात. तिचं नाव माया. बंधनात अडकवते तिचं नाव माया, आणि बंधनातून काढतो त्याचं नाव देव. विठ्ठला रात्रीची वेळ होती. भगवंतांनी
रडायला सुरुवात केली. आनंदाने बातमी कळाली. यशोदेच्या कानावर पडल्यानं यशोदेने सगळ्याला सांगायला सुरुवात केली. सगळेजण गर्दी करू लागले. ही बातमी कळता कळता सगळ्या गोकुळातल्या बायांना कळाली. सगळ्या गवळणी एकमेकाला सांगायला लागल्या. गवळण म्हणते गवळणीला, उद्ध झाला यशोदेला. मग सगळ्या गवळणी गोळा झाल्या. भगवंताला पाहण्याकरता गर्दी करू लागल्या. भगवंताचं रूप तरी किती सुंदर आहे. भागवतांनी वर्णन केलंय. त्रिभुवन गमनम तमालवर्णम रविकर गौरवरम भरम दधाने वपुरलककुलाव्रताननाभ्यम विजय सखीरतीरस्तु मी नवद्या. श्रीकृष्णाची या सौंदर्या पुढे लक्ष्मी बोलवणी झाली वेडे. मदन पोटा देवा पुढे ते तर कोणीकडे इंद्रचंद्र राजस सुकुमार मदनाचा गवळणीने गर्दी केली. सगळ्या भगवंताला पाहायला लागल्या. पाहता पाहता काय बोलावं कळेना. कोणी काय कोणी काय कोणी काय कोणी काय कोणी काय कोणी काय म्हणावं. कोणी म्हणावं यशोदेसारखं आहे, कोणी म्हणावं नंदासारखं आहे. काय काय आपलं बोलावं काय असतंय. लहान मुलगा जन्माला आला की 5-25 बाया गोळा होतात. गप बसत आहे. उगीच म्हणतात आईवर गेलंय बापावर गेलंय म्हणतात का नाही तुमच्याकडे पुण्याकडे. आमच्याकडे म्हणतात हा सगळा चहा पिण्यापुरता कार्यक्रम असतो. खरं काही नसतं. उगी आपलं चहा प्यायचं मग तोपर्यंत काय बोलायचं मातृमुखी उगीच म्हणायचं. ते त्या आईलाही बरंच वाटतं की चहा सांगत नाही नाश्ता येऊ द्या कारण मातृमुखी नाही बरं वाटत असतं. पण कोणी काय सगळं चालू असतं. तसं भगवंताला पाहून सगळेजण गवळणी म्हणायला लागला. काय बोलावं. यशोदेसारखा म्हणायचा का नंदासारखा म्हणायचा, वसुदेवासारखा म्हणायचा का देवकीसारखा म्हणायचा. आमचे गुरुजी वैकुंठवासी भाऊ म्हणायचे हा कोणासारखाच म्हणता येत नाही का. याच्यासारखं सगळं जगत आहे. हा कोणासारखा सांगायचा. याच्यासारखं सगळं जगत आहे. हे कलेची नकंठे म्हणून येणे निर्माण केली 14 मोदी. किंवा श्रुती माता सांगते स एकाकी न रमते एकाकी न रमते स. म्हणून हे सगळं त्याने निर्माण केलं ना. भगवंतांनी हे सगळं निर्माण केलेलं. भगवंतासारखं सगळं आहे. गर्दी होत होती. कोणी काय बातमी प्रत्येकाच्या कानावर जात होती. जितक्या आनंदाच्या गोष्टी कानावर पडत होत्या तितकी एक संकट सुद्धा येऊ लागली. त्या सगळ्या संकटाची यादी खूप मोठी सांगितली जाते. पुतना वंशी सांगितली जाते. महाबळ भट्ट सांगितला जातो. केशी नावाचा दैत्य आला म्हणून सांगितला जातो. अगासूर बकासूर सांगितला जातो. हे सगळे आले. आता हे सगळे आलेले आपल्याला माहितच आहे. मग कशाला उगाच जास्त वेळ घालवायची त्याच्यामध्ये. हे सगळे एक कारण काय आहे संकट काय आली तीच आपण पाठ केलेली असतात. कारण आपल्याही घरात तीच असतात. दुसरं काय. त्यामुळे आपल्याला सगळ्याला ही माहित आहे. सगळे अनेक संकट आली पण भगवंतांनी सगळ्या संकटाला परतवून टाकलं. भगवंताची ही भगवंताची लीला भगवंताच्या अवताराची आनंदाची बातमी कळता कळता सगळ्यांच्या कानावर जाता जाता कैलासपती शिवशंकराच्या कानावर गेली. कैलासपती शिवशंकराच्या कानावर गेल्यानंतर भगवान शिवशंकर कैलासपती असलेले शिवशंकर भगवंताला पाहण्याकरिता बाळकृष्णाला पाहण्याकरिता म्हणून खाली यायचं ठरवतात. पार्वती माता म्हणते कुठे निघालात. ते भगवंत निघाले आता खाली बाळकृष्णाला पाहण्याकरता. पार्वती मातेने विचारलं भगवान शंकराला कुठे निघाला. भगवान शंकरांनी सांगितलं देवदेवाला जाताना तरी आडवत जाऊ नको. नाही पण मला विचारल्याशिवाय म्हणजे तिथं सुद्धा तसं चालू आहे. परवानगीशिवाय नाही जायचं असलं तर मला विचारू नका. मग मला सांगा भगवान जर परवानगीशिवाय येत नाही तर आम्ही तर कीर्तनाला परवानगीशिवाय कसे येतो. परवानगी घेऊनच येतो. मला घेऊन येतात काय करायचं विचारा महाराज. परवानगीशिवाय नाही यांची जरा जवळची परवानगी आमची जरा लांबची एवढंच. परवानगी घेऊन भगवान म्हटले मी निघालोय. कुठं म्हणजे खाली निघालोय. कशा करता बाळकृष्णाला पाहण्याकरता. का हरी 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 मंत्र हा शिवाचा मनती देवाच्या तया मनुष्य मोक्ष माझा रोजचा मंत्र आहे हरी हरी. आणि माझं श्री हरी दैवत हे बाळकृष्ण रूपाने अवताराला आलेलं आहे. पार्वती मातेने विचारलं बरं बाळकृष्णाला पाहायला निघालात. हो. गोकुळात निघालात. हो. पार्वती मातेने महादेवाला विचारलं बाळकृष्णाला पाहायला निघाला हे असं महादेवाने विचारलं का बरं दिसत नाही का. पार्वती मातेने सांगितलं उगं मी म्हणून एवढे दिवस तुमच्या जवळ संसाराला टिकले. हे शब्द सुद्धा आपल्याला कसे हसतात बघावर कारण कानावर लगेच आनंदाने रोजच कानावर हे शब्द पडतात ना. हो हे शब्द कानावर ऐकायचे मग फेटाची पिशवी घेऊन बाहेर पडायचं. मी म्हणून टिकले काही खरं आहे का. मी जर दुसरी असली असती तर कळाली असती. खरंच कळाली असती. बघायला पाहिजे बरोबर प्रयत्न कळाली असती म्हणतात. काय नाही तसलं सुरू झालं. पार्वती मातेने बोलायला सुरुवात केली. काय वाटतं का तुम्हाला म्हटले काय हे बरं दिसतं का. महादेवाने विचारलं काय झालं. अहो तुम्ही हे व्याघ्रांबर गुंडाळलेलं अंगाला राख लावलेली जटा वाढलेल्या महादेव कैलासपती शिवशंकर असलं मोठे पण घेऊन निघाला. भगवंताने विचारलं का असं जाऊ नये का. ऐका पार्वती मातेचं. पार्वती मातेने सांगितलं प्रभू हे कैलासपती शिवशंकर महादेव हे मोठेपणाची झालर बाजूला टाका. सामान्य होऊन गोकुळात गेला तर तुम्हाला कृष्णाचा आनंद मिळेल त्याच्याशिवाय मिळणार नाही. हे मोठेपण बाजूला टाका.
मी कुणीतरी मोठा आहे असं म्हणून मंडपात येऊन बसलं की भक्तीचा आनंद भोगता येत नाही. मी कुणीतरी लहान आहे असं म्हटलं तर खरा भक्तीचा आनंद भोगता येतो. भक्ती भोगायची असेल तर मोठेपणात भोगता येत, लहान व्हावं लागेल, सामान्य व्हावं लागेल. एका स्त्रीचं रूप धारण करा. एका महादेवी नावाच्या स्त्रीचं रूप धारण केलं आणि ही महादेवी कैलासातून इथं गोकुळामध्ये आली. आणि मग गोकुळामध्ये आल्यानंतर आजूबाजूला चाललेल्या बायका होत्या. त्याला विचारलं, अहो इथं यशोदेचं घर कुठं आहे? त्या गवळींनी सांगितलं, मावशी तुम्ही इथं येऊन यशोदेचं घर विचारताय याचा अर्थ तुम्ही या गावातल्या नाही परिसरातल्याच नाही हे लक्षात आलं. तुम्हाला गोकुळात यशोदेचं घर माहित नाही? नाही नाही. पत्ता सांगू? सांगा. ऐका यशोदेच्या घरचा पत्ता. त्या गवळींनी सांगितलं, मावशी एक काम करा, सगळी घरं पाहत जा, ज्या घरात आनंदच आनंद आहे ते घर यशोदेचं आहे. यशोदेच्या घराचा पत्ता आहे. आनंदच आनंद जे आहे ना ते घर यशोदेचं आहे. किती गंमत आहे बघा. घराचा पत्ता किती गोड आहे. आमच्या घराचे पत्ते फार असतात, ते ब्लॉक नंबर अमुक अपार्टमेंट ते अमुक तमुक काय पत्ते असतात आमचे. आम्हाला एका गावाला कीर्तनाला मला बोलवलं महाराज, आमंत्रण दिलं एकाने. नाही महाराज कीर्तनाला या. म्हटलं नाही तुमच्या गावात कधी आलो नाही. नाही या. तर ते आमंत्रण देण्याच्या दोन पद्धती. काही लोक फोनवर तारखा देतात आणि काही लोक प्रत्यक्ष भेटून देतात. जी फोनवर तारखा देतात का नाही ती कीर्तन होईपर्यंत त्या गावात आम्हाला भेटतील त्याची गॅरंटी नाही. फार गमतीची असतात महाराज. की फोनवर तारीख दिलेला माणूस कुठं गायब होतो की त्याला बरं. ती फोनचा सुद्धा गमत अशी आहे, महाराज येईपर्यंत एवढे फोन असतात. महाराज कुठपर्यंत आला, कुठपर्यंत आला, कुठपर्यंत आला. आणि एकदा कीर्तन करून गेले, महाराज गेले का गेले तेही मला कोणी फोन लावत नाही. आपल्याबद्दल नाही, तुम्ही लावता मला. तुमचा काही नाही विषय, पण बाकीच्या लोकांचं बोलतो मी तुम्हाला. काय लोक अशी गमतीची. प्रत्यक्ष त्यांना सांगितलं नाही याच महाराज तुमच्या गावात आल्यानंतर कुठे यायचं, घर तुमचं कसं, पत्ता काय, कोणाला विचारायची गरज नाही. म्हटलं घराचा पत्ता कसं काय काय घराचं काहीतरी सांगा. गावात गाडी घेऊन आल्यानंतर एक काम करा, जे घर 2 मजली आहे ना ते आपलं आहे. गावात कुणाचंच 2 मजली घर नाही, फक्त एकट्याच आहे. हा घरचा पत्ता आमच्या. मी एक वाक्य नेहमी सांगत असतो, तुम्हालाही मागेही बोललोय, आजही पुन्हा ते बोलतो. आपलं घर किती मोठं आहे त्याच्यावर घराचं घर पण नसतं. आपल्या घरातल्या माणसांची मनं किती मोठी आहेत त्याच्यावर घर किती मोठी आहे. 3 BHK 2 BHK 1 BHK फ्लॅट किती मोठा आहे हे बघू नका. त्या फ्लॅट मध्ये राहणारी माणसाची मनं किती मोठी आहेत. तुम्हाला खरं सांगू का, घरात पाय टाकलं की त्या घरात त्या भिंती सांगत असतात या घरातली माणसं कशी आहेत. बघा आम्हा महाराज लोकांना चांगलं माहिती आहे, कारण अनेकांच्या फ्लॅटला पाय लावताय. लोक म्हणतात चला आमच्या घरी, चला तर चला. त्यामुळे घरात गेल्या गेल्या कळतं की या घरातली माणसं कशी आहेत. आपण राहत असलेलं आपलं मनाचं वातावरण, आपल्या मनाच्या वेव्ज आपल्या घरामध्ये पसरलेले असतात. त्यामुळे घरात गेल्या गेल्या कळतं की घरातलं वातावरण काय आहे ते. त्यामुळे आपली घरं मोठी करण्यापेक्षा घरातल्या माणसांची मनं मोठी केली पाहिजे. यशोदेचं अंगण आनंदाने भरलं. आनंदच आनंद यशोदेच्या घरामध्ये. ही महादेवी यशोदेच्या अंगणात आली. मोठ्याने हाक मारले, अगं यशोदे सगळ्या गोकुळाला बातमी कळवली, मला कळवली नाही. जवळची नात्यातली गोत्यातली असताना मला सांगितलं नाही. विसरलीस का ग? मोठी झाली ना तू आता, श्रीमंत झाली ना तू आता. सरपंचाची बायको झाली, नंद बाबा सरपंच होते, म्हणजे सरपंचाची बायको झालीस तू आता, त्यामुळे तू मला विसरलीस म्हटले. यशोदेने स्वयंपाकघरातून बघितलं. यशोदा विचार करायला लागली, या बाईला ओळखतच नाही तर आमंत्रण द्यायचं कसं काय. आता ओळखायला काही जवळ राहते का, ही कैलासात राहणारी बाई महादेव. यशोदा बाहेर आली. यशोदेने सांगितलं, अरे अरे तुम्हाला विसरलंच. नाही असंच होणार तुझं आता. ओळखलं का नाही तुम्हाला? यशोदेने सांगितलं, अहो तुम्हाला ओळखायचं नाही तर कोणाला ओळखायचं. खरं तर ओळखलं नव्हतं, हिरं ठोकून तुम्हाला ओळखायचं. आम्ही सुद्धा असंच करतो. लोक आम्हाला विचारतात, महाराज ओळखलं का? अरे वा, तुम्हाला ओळखायचं नाही तर कोणाला ओळखायचं. आम्ही असंच म्हणत असतो. मी तर अलीकडे एक वेगळा मार्ग काढला. चेहरा आठवतोय, नाव आठवत नाही. चेहरा आठवतोय तुमचा, नाव आठवत नाही. आमच्याकडे मी अनेकदा सांगतो, आमच्याकडे महिनावारीला एक वारकरी येत होता. सकाळपासून सगळ्या कार्यक्रमाला हजर असायचे. मी विचार केला की यांना कसं विचारायचं, कोण आहे तुम्ही. मी विचार केला आपण वकील. मी त्यांना विचारलं का कोणत्या इष्टीने आला. पुणे पंढरपूर म्हटलं तर पुण्याकडला आहे. मी विचारून घेता येतंय काय बाबा हे पुणे काय. समजा आमच्या कर्नाटकात विजापूर पंढरपूर कर्नाटकातला आहे असं कळलं. मी कोणत्या इष्टीने आला. तो इतका बहादर, तो म्हटला महाराज नेहमीच्या 2च्या इष्टीने आलो. लक्षात आलं का? हे सोपं नाही हो, लोकांना वाटतं हे सोपं आहे, किती उभं राहा म्हणजे कळतंय. सोपं म्हणून उभा राहायला लागले, पण इतकी गर्दी व्हायला लागली, जागाच पुरं आता. कठीण आहे महाराज. आमचे वडील गुरुवारी दादा सांगत असतात, कीर्तनकार म्हणजे सोपी गोष्ट आहे. सतीचं मान जरा स्पष्ट बोलू, हे काचेचं भांड आहे, याला तडा लागू जाता काम आहे. तडा लागला तर आयुष्याचं नुकसान. कीर्तनकार ही सोपी गोष्ट आहे, प्रबोधनकार ही सोपी गोष्ट नाही.
याला परंपरेचं तर रक्त पाहिजेच पाहिजे, पण त्याच्याबरोबर साधनेचं बळ पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. महाराजांचा प्रसंग ऐकायला आज गोड वाटतो, पण त्या काळातली प्रतिकूलता गंभीर महाराजांनी काय सहन केली हे अगोदर लक्षात आली पाहिजे. त्या काळातली मला बघा म्हटल्याप्रमाणे इथं महाराजांच्या मठात सेवा करून, आळंदीमध्ये सेवा करून, प्रसंगी मधुगिरी मागून शिक्षण घेतलं, म्हणून आज त्यांचा मधून गोड वाटायला लागला. महाराजांच्या चाली सगळीच ही आमची प्रेमी महाराज मंडळी, सगळी भजन करणारी मंडळी, गायक थोर गायक मंडळी. आज ह्या सगळ्यांचं चाल ऐकताना आपल्याला आनंद वाटतो, पण त्याच्या पाठीमागे त्यांनी केलेला रियाज, त्यांनी केलेले त्या काळातले कष्ट आपल्याला लक्षात घ्यावे. आज आमची कीर्तन घेण्याकरता लोक आम्हाला म्हणतात महाराज वर्ष 2-2 वर्ष अगोदर तारखा म्हणतात, पण त्याला काय कारण आहे? अरे काही फार आम्ही विद्वान आहेत अशातला भाग नाही, पण याच्या पूर्वी केलेले जे काही थोडेफार आम्ही सेवा असतील, काही कष्ट असतील, काही साधना असतील, आमच्या गुरुजी वैकुंठवासी भाऊंच्या चरणाजवळ बसून काही त्या काळामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने दिलं त्या पद्धतीने घेतलं, म्हणून आज आपल्या पुढे मांडण्याचं सामर्थ्य निर्माण झालं. याच्याकरता काही साधनेची आणि काही सेवेची गोष्ट असते, त्याच्याशिवाय ही येत नाही. महाराज मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे की यशोदेने विचार केला, ओळखतच नाही काय करावं, तरी यशोदेने आपलं बळच हो हो म्हणायला सांगितलं. आणि मग मात्र त्या महादेवीने सांगितलं, कुठे आहे बाळकृष्ण, घेऊन ये. यशोदेने विचार केला, एक एक संकट येऊन गेली, हे नवीन काही संकट आहे. यशोदेने सांगितलं, नाही नाही, बाळकृष्ण आत्ताच पाळण्यात झोपलाय म्हटले. झोपलाय हे शब्द पाळण्यातल्या बाळकृष्णाने ऐकले. आता ती झोपलेलाच नव्हता, झोपलेला नव्हता म्हणण्यापेक्षा ती झोपतच नाही, त्याला झोप नसते हो. आपल्याला झोपायचं कळावं म्हणून शेजारती करायची देवाची. आपल्याला आता पहाटे उठावं हे कळायचं म्हणून उठा जागे व्हारे आता म्हणून काकडा. त्याला कशाला, ती झोपतच नाही तर त्याला काकड्याची काही गरज आहे, पण हे आपल्याला सगळं कळावं. भगवंताला काय, भगवंतानी हे ऐकून भगवान पाळण्यातून पाहायला लागले आणि मोठ्याने रडायला सुरुवात केली, मोठ्याने रडायला सुरुवात केली. रडायला लागल्याबरोबर यशोदेने विचार केला, काय करावं या कृष्णाला. जरा वेळ गप्प बसायला काय होत होतं, लहान लेकरं अशी गमतीची असतात, कीर्तन रंगात आली की रडायला सुरुवात करतात, अशी काही मंदिर. आता ही लहान लेकरं जरा कमी झाली, मोबाईल सुरू झाली, रंगात आली की पिंग वाजते, कोणाची कसली रिंग वाजेल सांगता येत नाही त्याच्या पद्धतीने. अशा गमती आहेत. महाराज ते रडायला लागले. महादेवीने सांगितलं, का ग झोपलाय म्हणतेस, घेऊन ये त्याला. त्याला नाही नाही लांबून आणलं असं दाखवलं. बघा लांबून काय दाखवतेस, माझ्या मांडीवर ठेव. मी त्याला एवढ्या लांबून पाहायला आले आहे, मांडीवर ठेवलं. ती महादेवी बाळकृष्णाला पाहायला लागली, बाळकृष्ण महादेवीला पाहायला लागला. याचा अर्थ भगवान शंकर भगवान विष्णूला पाहतात, भगवान विष्णू भगवान शंकराला पाहतात, दोघं कडकडून मिठी मारतात. हरिहरा भेद नाही नका कुरुवाद. भगवान शंकर आणि विष्णूचं ऐक्य गोकुळातल्या लोकांनी पाहिलं, म्हणून गोकुळीच्या सुखात अंत पार नाही. मोठे झाले, घराच्या बाहेर पडायला लागले, वेगवेगळ्या पद्धतीचे मित्र गोळा केले. मित्रांच्या समवेत राहत असताना काही चोऱ्या करायच्या भगवंतांनी ठरवल्या, वेगवेगळ्या पद्धतीच्या चोऱ्या केल्या. त्या चोऱ्याची कारणं वेगवेगळी आपल्याला सांगितली जातात. भगवंतांनी चोरी का केली, एक काम करा, जर आपल्याला अभ्यासाची थोडीशी आवड असेल तर गाथा नवनीत वैकुंठवासी परमहंस गुरुवर्य माधव महाराज बगर यांनी लिहिलेलं जे गाथा नवनीत आहे, त्या गाथा नवनीताची प्रस्तावना वाचा. आणि त्या प्रस्तावनेमध्ये श्रीकृष्ण चरित्रामृत अशा पद्धतीचं जवळजवळ 25 ते 30 नाही का 25 पानाचं लिखाण महाराजांनी केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या इतक्या गोड पद्धतीचं चरित्र लिहिलंय. त्याच्यामध्ये भगवान चोरी सुद्धा का करायला लागले याची जवळजवळ अनेक कारणं मगर महाराजांनी सांगितलेली, 4 कारणं सांगितलेली त्याच्यामध्ये. विस्तार करत नाही मी आपल्याला. मला सांगायचा मुद्दा असा आहे, मगर महाराजांचं गाथा नवनीत असं पुस्तक आहे ते. आपल्याला मुद्दा एवढाच बोलायचा आहे, भगवंतांनी वेगवेगळ्या चोऱ्या करायला सुरुवात केल्या. त्या चोऱ्या करत असताना तक्रारी यशोदेच्या कानावर जाऊ लागल्या. आणि यशोदेच्या कानावर आलेल्या तक्रारी यशोदेला काही विश्वास बसत नव्हता. या तक्रारी तरी कशाच्या, दह्या दुधाच्या चोरीच्या. यशोदेला वाटायचं माझ्या घरामध्ये काही दही दूध कमी आहे का, 9 लाख गाई आणि खाणारा एकटाच, कशाला दुसऱ्याची घरी चोरी करायला जाईल, माझ्या घरात काही कमी आहे का. आपल्या आईला आपल्या पोराचं कधीही वाईट असं वाटतच नसतं. तिला वाटत असतं नाही नाही माझा मुलगा असं करणार नाही. चोरी करताना पकडून आणा. आता पुरावा आणायचं ठरवलं. एका गवळणीने सांगितलं, यशोदे पुरावा पाहिजे ना, आता ऐकलं, आज रात्रभर जागते पण तुझ्या कृष्णाला चोरी करताना पकडूनच आणते, आता तर काही हरकत नाही. आणि ती गवळण निघून गेली. भगवान पेंद्याला म्हणायला लागले, पेंद्या त्यांचा जवळ असायचा, पर्सनल असिस्टंट, काय बरोबर आहे काय बरोबर. भगवान पेंद्याला म्हटले, पेंद्या अरे ती गवळण काय म्हटली, काही नाही कृष्णा तुला पकडून देईल असं म्हटली. पकडेल म्हटले ना, हो
भगवंताने विचारलं पेंड्या तुझं घर माहिती आहे का? पेंड्या म्हटलं उद्योग काय दुसरा आपल्याला मोबाईल नंबर सहित सगळं माहिती देवा असं ना. मग आज चोरी तिच्याच घरी करायची. चला संध्याकाळची वेळ, सगळे चोरीचं साहित्य घेतलं. याद तरी यारी लागली अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पुढे घरी पुढे म्हणाला तू घरी. ते गवळणीच्या दरवाजापर्यंत गेले आणि दरवाजापर्यंत गेल्यानंतर भगवंतानी पेंड्याला सांगितलं पेंड्या दरवाजा उघड. पेंड्या म्हटलं आतमध्ये काय चाललंय बघू. पेंड्याने पटीला आतमध्ये पाहिलं तर जिच्या घरी चोरी करायची ती गवळण जागीच होती ना. गवळण जागीच होती. पेंड्या म्हटलं देवा गवळण जागी आहे म्हटलं. गवळण जागी आहे. आता कसं काय शक्य आहे? ती जागी राहणारी होती म्हणजे ती जागी राहिली इथंच आज जागी आहे म्हटले. भगवान म्हटले असं काय काय काळजी करू नको म्हटले. दरवाजा उघड उघड मी आहे मागं म्हटले काय होत नाही. पेंड्या म्हटला देवा असं आहे तुम्ही मोठी लोक असेल आम्हाला छोट्याला पुढे ढकलता मोठी तशीच मागं राहा जावायचं नाही. तेव्हा तू पुढं तुझ्या मागं आम्ही म्हटले काय असेल ते. भगवान म्हटले ठीक आहे. भगवंतांनी दरवाजा उघडला. उजवा पाय उमऱ्याच्या आत टाकला. उजवा पाय उमऱ्याच्या आत टाकल्याबरोबर जागे असलेल्या गवळणीला कशी झोप लागली कोणाच गवळण झोपी. आता त्याचे कारण खूप आहेत बरं का की माया कशी काम करायला लागली स्वमोहिका स्वजनमोहिका वगैरे वगैरे सगळा तत्वज्ञानाचा भाग सांगत नाही. गवळण झोपी गेली. झोपल्याबरोबर भगवंतांनी सांगितलं चला आतल्या घरात म्हटले. मी होतो तिघांची वरी शिंक उंच होतं. लगोर तयार केली. लगोर म्हणजे आपल्याकडे गावाकडे माहित असेल एकावर एक पेंड्या सगळ्यात खाली जरा ते जाडजूड होतं सगळ्यात खाली टाकलं. त्याच्यावर सुद्धा त्याच्यावर वडज्या त्याच्यावर वाकड्या त्याच्यावर बोबड्या एकाच्या अंगावर एक बसले. भगवान सगळ्याला पकडून वरती गेले आणि त्या मडक्याजवळ गेले. शिंक्यातलं दही दूध तूप दोन्ही खायला सुरुवात केली. खायला लागली एकटेच खायला लागली. पेंड्या खालून बघत होता. पेंड्या म्हणायला लागला काय गमत आहे आपल्या अंगावर बसून वरती गेले एकटंच खायला लागलं. आपल्याला आता देईल मग देईल आता देईल मग देईल असं करता करता 5 वर्ष संपत आली पण खाली काही आता येईल मग येईल आता येईल मग येईल म्हणून खाल्लं बघायला लागला. पेंड्या म्हटला ए कृष्णा आमच्या अंगावर बसून वरती गेला एकटंच खायला लागला हवे म्हटले काढू काय पाठिंबा खालून खाल्लं. पेंड्या म्हणायला लागला. भगवंताच्या लक्षात आलं ही घोटाळा करत आता राहिलंय थोडं घोटाळा व्हायचं ना. भगवंतांनी सांगितलं काळजी करू नका तोंड माझ्याकडे करा सगळी मिळून खाऊ पण सरकार टिकू गडबड नको म्हणजे तोंड माझ्याकडे करा. सगळ्यांनी तोंड देवाकडे केली. भगवंतांनी मग काय वाहती त्या धारा कोपऱ्यातून धारा वाहायला लागल्या. दही दूध तूप दोन्ही आनंद चालला. भगवानही खात आहे त्यांच्या बरोबर असलेल्या गोपाळांनाही खायला मिळतंय. सगळे आनंदात. भगवान विचार करायला लागले इतका आनंदात ठेवून जमायचं नाही काहीतरी घोटाळा केला पाहिजे. काय केलं वरती बसून झोपलेल्या गवळणीला उठवलं. किती गंमत आहे बघा याची. म्हणजे झोपवणारा तोच आणि उठवणारा आपलं काहीच हातात नाही महाराज. चाले हे शरीर कोणाची सत्य आपलं काय आहे. तिथं बसून त्याने उठवलं झोपलेल्या गवळणीला. ती गवळण जागी झाली. मग गवळणीच्या लक्षात आतल्या घरात काहीतरी चाललंय. त्याने हातात काठी घेतली. ए काय म्हटल्याबरोबर पेंड्या म्हटलं पहिली काठी आपल्याला बसत खाली आपण आहे घरावर काठी लागायला लय वेळ लागला आपण पहिलं म्हटलं. पेंड्या पहिला बाजूला सरकला. आता वरची लोक राहते का कोणी खिडकीत उड्या मारते कोणी दरवाजात उड्या मारतो बाहेर पळतंय कोणी सोन्यातच उड्या मारतंय. जिकडं तिकडं पळापळी सुरू झाली. भगवान एकटे त्या शिंक्याला धरले गेले. भगवान हाका मार अरे थांबा थांबा थांबा. सगळे गोपाळ म्हटले खाताना बरं वाटलं बस तसा. काय गंमत आहे खाण्यापुरतं माझ्या जवळ आली एकदा खाल्लं की आता पुढल्या वर्षीच एकत्रित म्हणजे असं ते म्हटले. आपण काय विषय नाही काय गंमत आहे म्हटले कोणीच आलं नाही माझ्याजवळ. सगळे जण म्हणायला लागले पण गंमत अशीच आहे महाराज खाताना सगळे मिळून खातात आणि अडकावं लागते मात्र एकट्याला. आता त्याच्या नाव ते घोटाळ्याची नावं सांगत राहत नाही आता झालं. भगवान एकटेच अडकलेले. ती गवळण आत आली आणि तिनं सांगितलं कृष्णा हातातोंडाला दही लागले. तुझ्या आईने यशोदेने सांगितलं होतं चोरी करताना पकडून आणा. पुरावा सापडलाय. मी नेहमी सांगत असतो आमच्याकडे कायद्यामध्ये आपल्याकडे द इव्हिडन्स ऍक्ट नावाचा ऍक्ट आहे. कायद्याचा ते ओरल इव्हिडन्स वगैरे सगळे तो जो इव्हिडन्स ऍक्ट नावाचा जो ऍक्ट आहे का मला वाटतं इथूनच निघाला असं. कारण पहिला पुरावा मागितला होता यशोदी चोरीच्या बाबतीत. पुराव्याचा झालं. भगवंतांनी सांगितलं त्या यशोदेची गवळण म्हणाली उतर खाली. भगवान म्हटले उतर नाही मला उतरव. कुठं उतरायला येते मी एकटाच बोला त्या गवळणीने असं खांद्यावर घेतलं आणि घेतल्याबरोबर ती गवळण म्हणायला लागली का रे कृष्णा आमचं खातो ना आमच्याच खांद्यावर बसतो असं कसं काय. भगवान म्हटले आपलं तसंच आहे ज्यानं माळ घातली त्याच वाटवलं बाकीचं बघा तुम्ही आता आम्हा माळकऱ्यांना विचारा सगळ्या किती त्रास महाराज किती संकट. पंढरपूरची वारी करायची म्हटली तर आम्हाला एक वेळेस वारीला पैसे नसतात किती संकट. भाऊंना विचारलं की आम्ही एवढं परमंत करतो आम्हालाच एवढी संकट का एवढी संकट आमच्याच पदरामध्ये का. आमच्या गुरुजींनी फार गोड उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं हे बघ जो अभ्यास करतो त्याचीच परीक्षा असते बाकीच्याची परीक्षा नसते.
अभ्यास करतो त्याची परीक्षा असते. जो माळ घालून पंढरपूरचा वारकरी म्हणतो ना भगवान त्याचीच परीक्षा घेतो. बाकीच्याकडे डुंकूनही बघत नाही, आला काय केला काय ते म्हणतो जा तिकडे, त्याला काही विचार करत नाही. पण आपला मात्र कायम देव विचार करत असतो. मग ते प्रतिकूलतेच असो नाहीतर अनुकूलतेच असो. विठाला तोंडाला दही लागलेलं होतं. भगवान ती गवळण म्हणायला लागली चल यशोदेकडे. आता भगवान म्हटले गवळण कशाला उगीच तिथपर्यंत जायचं, आपल्या आपल्या मिटून देऊ. लाचलुचपत प्रतिबंधक कायदा इथून निघाला. पहिल्यांदा कार्यक्रम भगवंतांनी चालू केला पाहिजे. काही मला टेबला खाऊन दिलं तर चालेल का, अमुक काही जमणार नाही. फारच आग्रह केला, घेऊन गेले. तक्रारी वाढायला लागल्या. यशोदेने विचार केला आता ह्या सगळ्या तक्रारी यायला लागल्या, काय करायचं. कृष्णा एक काम कर म्हटले, सगळ्या गायी घेऊन निघ. ब्रह्मविद्येचा पुतळा गोवळा श्रुतीने नैवेद्य दिला, विधासारखा दिकाते छंदे छंदे वेणू वाजे किंवा गायी गोपाळ यमुनेच्या तीरी. सगळ्या गायी घेऊन भगवान श्रीकृष्ण परमात्मा यमुनेच्या वाळवंटामध्ये आले. वेगवेगळे खेळ खेळायला लागले आणि वेगवेगळ्या पद्धतीची भजनं सुरू झाली. विठोबा यमुनेच्या वाळवंटामध्ये आले. सगळे गोपाळ त्यांच्याबरोबर होते. वेगवेगळे खेळ खेळायला सुरुवात केली. माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातून आपापणामध्ये एक खेळो एकासी गाबरियाच्या मोडा काढा धाडा भेडा बळतिया चाला अनेक पद्धतीचे खेळ खेळून सुरू झाले. हा मामा चेंडू फळी असे खेळ झाले. सगळे खेळ सोडून झाल्यानंतर मग सगळे गोपाळ म्हणायला लागले कृष्णा कुठपर्यंत खेळ खेळायचे म्हटले. खांदे भार खांदे भार पोटी भूक काय खेळा याचे सुख म्हटले. आता बस झालं म्हटले देवा काहीतरी आता बघ म्हटले. भूक लागली घ्या. भगवंतांनी सांगितलं चला आता भूक लागली ना तोपर्यंत पाण्याच्या बाटल्या घ्या. आलं तर आता प्रसाद देतोच म्हटले थोड्या वेळाने तुम्हाला. सगळ्यांना आपापल्या शिदऱ्या आणायला सांगितल्या. प्रत्येक जण आपापली प्रारब्ध रूपी शिदरी देवाच्या समोर मांडली. देवाने त्या सगळ्या शिदरीचा काला केला आणि तो काला प्रत्येकाला वाटायला सुरुवात केली. हा काला पाहण्याकरिता आधी ओ सामरावती काला पाहावया येते देव विसरती देह भावा तुला उच्चिष्टाकार आणि देवजळी झाले मासे. असा आनंद काल्याचा आनंद यमुनेच्या वाळवंटामध्ये झाला. त्याच्यानंतर चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये तो काला झाला आणि त्याच्यानंतर गावोगावी हा काला होऊ लागला. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठित वाईसे नाही कळलं काही काल्याचे ज्ञानेश्वर. आनंदाचा सोहळा आपल्या या सांगवीमध्ये संत गजानन महाराजांच्या अधिष्ठानापुढे सुरू आहे. महाराजांच्या प्रगट उत्सवाचा हा कार्यक्रम या ठिकाणी अनेक वर्षाच्या परंपरेने चालतो आहे. आपल्या या पुणे परिसरामध्ये जे काही अनेक नामांकित अशा पद्धतीचे उत्सव परंपरेने चालू आहेत त्याच्यामध्ये हा एक सांगलीतला उत्सव आहे. कारण जुनी कीर्तनकार मंडळी जे काही बुजुर्ग मंडळी ती आजही आम्हाला सांगतात की आम्ही सांगलीला कीर्तन करत होतो. अनेक मंडळी मोठमोठी मंडळी सगळ्यांची नावं घेण्यात वेळ घालवत नाही. अशा मोठमोठ्यांच्या पदस्पर्शाने हा पावन झालेला परिसर आहे. त्यामुळे अशा मोठ्यांचे पाय ज्या भूमीला लागले तिथं आम्हाला कीर्तन करायला सेवा करायला मिळणं हे सुद्धा आम्ही आमच्या स्वतःचं भाग्य समजतो. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. संत गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. आपण सगळी पूजनीय मंडळी आहात. या परिसरामध्ये संप्रदायाचं काम करणारी थोर मोठमोठी मंडळी आहात. असंच आपल्याकडून कार्य भगवंतांनी ज्ञानोबाच्या पोहरेने करून घ्यावं या भावना या ठिकाणी व्यक्त करतो. झालेली सेवा पुन्हा एकदा संत गजानन महाराजांच्या चरणी मी ज्या परंपरेत जन्माला आलो त्या बापूजी महाराजांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो आणि या ठिकाणी थांबतो. काही शेवटच्या नाव
विठ्ठल जय जय